नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर उन्हाळा चालू आहे ना, उन्हाळ्यामध्ये उन्हाळी वाळवण पदार्थ केले जातात. तर आज आपण पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया करणार आहोत. गव्हाच्या अशा कुरडया छानपैकी करणार आहोत आणि सणासुदीला आपण या वर्षभर वापरतो. खूप छान अशा कुरडया झाल्या होत्या आणि ह्या कुरडया करण्यासाठी आपल्याला आता गहू निवडून वगैरे घ्यायचे आहे. तर आता स्वच्छ असे गहू निवडून घ्यायचे आहे. 3 दिवस असे उन्हामध्ये पाण्यामध्ये भिजवायचे आहे. आता तिसऱ्या दिवशी ना याचं पाणी काढून टाकायचं आहे. अशा पद्धतीने गहू भिजवायला टाकलेले आहे ना. तर आता तिसरा दिवस आहे ना, तर त्यातलं खराब पाणी टाकून दिलेलं आहे आणि परत चांगलं पाणी टाकलं आहे ना, त्यातून असे मस्त असे निथळून घ्यायचे चाळणीमध्ये. तर आता हे गहू ना असे निथळलेले गहू ना स्वच्छ असे गोणीमध्ये भरायचे आहे. त्यावर स्वच्छ पाणी टाकलं ना, त्यातलं आंबट पाणी असं निघून जातं, म्हणजे वास येत नाही जास्त. आणि हे गहू आहे ना एका गोणीमध्ये भरून दळून आणण्यासाठी नेऊया. गावामध्ये गिरण आहे ना दळायची, घरी दळायला खूप वेळ लागतो. आता हे गहू आहे ना 2.5 पायले गहू होते आपले. आता गहू पाण्यातून काढून झालेले आहे, ते आता दळून आणलेले आहे ना. अशा पद्धतीने गहू दळून आणलेले आहे आणि इकडे पिळण्यासाठी चालू आहे. गव्हाचा कोंडा बाजूला काढायचा आणि त्यातला चीक बाहेर काढायचा आहे. आता कोंडा असा चीक काढून झालेला आहे, कोंडा असा पिळून झालेला आहे ना. तर आता तो चाळणीने गाळून घ्यायचा आहे. सुरुवातीला टिपाला आहे ना असं कापड बांधलं आहे आणि कापडावर आपली पिठाची चाळण असते ना, ती पिठाची चाळण धरायची, म्हणजे त्यातला जो कोंडा असतो ना तो वरती चाळणीत राहतो आणि चीक आपला टिपामध्ये जातो. अशा पद्धतीने खूप अशी तांब असते. तर अशाच पद्धतीने आपण सर्व कोंडा आहे ना चाळणीने गाळून घ्यायचा आहे. असा चीक बाहेर टिपामध्ये काढून घ्यायचा आहे असा. आणि मदतीला आहे ना आमच्या वाकडीच्या मावशीने त्या आल्या होत्या. आता हे गाळलेलं पाणी ना रात्रभर निथळण्यासाठी ठेवले आणि वरचं पाणी निवळलेलं होतं ना ते काढून घेतलेलं आहे आणि फक्त खाली चीक शिल्लक राहिलेला आहे. अजिबात जास्त पाणी त्यात ठेवलेलं नाही. आता इथे आदण आणण्यासाठी ठेवलेलं आहे. जेवढा चीक आहे ना तेवढंच पाणी ठेवायचं आहे. थोडंसं जास्त जरी ठेवलं तरी चालेल. आणि ज्यावेळेस आपल्याला चीक हाटायचं ना त्यावेळेस जास्त टाकलेलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं चिकाचं पाणी देखील असं काढून झालेलं आहे आणि चीक झालेला आहे ना. आता पहिला हप्ता आमचा झालेला होता हा. त्याचे पहाटे सकाळी कुरडया चालू आहे सोऱ्याने. अशा पद्धतीने गावाकडे सकाळी पहाटे कुरडया केल्या जातात. खूप छान अशा कुरडया तयार झालेल्या आहे. आणि नंतर राहिलेला दुसरा हप्ता आहे ना 2.5 पायल्याचा आम्ही दोनदा असे केले कुरडया. आणि मदतीला जास्त जण असल्यामुळे ना पटकन अशा कुरडया होऊन गेल्या आमच्या. अशा पद्धतीने आमच्या कुरडया झालेल्या आहे. आणि दुसरा हप्ता देखील आम्ही नंतर लगेच केला होता. तर आता दुसरा हप्ता ना दिवस उगवल्यानंतर केला आहे. आणि तो हप्ता आम्ही तपेल्यामध्ये हटवला होता आणि हा हप्ता आहे ना पातेल्यात हटवला आहे. अशा पद्धतीने कुणी तपेल्यात हटवतं, कुणी पातेल्यात हटवतं आहे. अशा पद्धतीने जेवढा चीक आहे ना आपला शिल्लक ते मोजून घ्यायचा आणि त्याच्या हिशोबाने पाणी टाकायचं आणि दुसरा हप्ता देखील आम्ही असं चाळून सोऱ्याच्या साहाय्याने कुरडया करून घेतल्या. एवढ्या कुरडया झालेल्या आहेत आणि वाळल्यानंतर तुम्हाला दाखवते कशा झालेल्या आहे आमच्या कुरडया. काही काडावरती टाकल्या, काही मोरघासाची बॅगेची इनर असते ना नवी धुतलेली त्यावर काही टाकलेले. आणि गव्हाचा चीक देखील खायला भेटतो. आणि आपल्या चॅनलवर आहे ना गव्हाच्या कोंड्याच्या पापड्या देखील कशा करायच्या हे देखील अपलोड केलेले आहे आणि इथे पापड्या देखील केलेल्या आहेत त्या दिवशी आम्ही. अशा पद्धतीने आम्ही गव्हाच्या कोंड्याच्या पापड्या आणि कुरडया दोन्ही एकाच दिवशी केलेल्या आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल ना गव्हाच्या कोंड्याच्या पापड्या कशा करायच्या ते तो व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. अशा पद्धतीने आता दुपारच्या वेळेस आहे ना
कुरडया उलटून दिलेल्या आहे म्हणजे दोन्ही बाजूनी वाळल्या जातील.